कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकुडोली गावात राहणारे सुदर्शन महादेव जाधव एक BA ग्रॅज्युएट आहेत, ज्यांच्या हातात मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीच्या नोकऱ्यांची ऑफर होती. पण मनात खोलवर असलेली मातीची ओढ आणि पारंपरिक शेतीत काहीतरी वेगळं करून दाखवण्याची धडपड यामुळे त्यांनी वडील व काकांनी सुरू ठेवलेली शेती पुढे नेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी शेती करण्याची केवळ जुनी पद्धत न वापरता शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून नवा दृष्टिकोनही सर्वांना दिलाय. त्यांच्या असलेल्या एकूण 9 एकर शेतीपैकी 7 एकर बागायत आणि 2 एकर जिरायत शेती आहे. या जिरायतीतल्या 1 एकरावर त्यांनी गॅलन जातीच्या वांग्याचं पीक घेतले. सुदर्शन जाधव यांचं हे वांग्याचं पीक म्हणजे कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन याचं उत्तम उदाहरण ठरते. त्यांनी आपल्या शेतामध्ये मल्चिंगचा वापर करून 8 फुटाचे उंच बेड तयार केले, त्यावर 2 ठिबक लाईन लावल्या आहेत. आपल्या शेतामध्ये वांग्याची लागवड त्यांनी मागील 5 वर्षापासून यशस्वीपणे केली असून लागवडीनंतर अवघ्या 70 दिवसांनी या वांग्याचं हार्वेस्टिंग सुरू होतं आणि त्यानंतर 3 ते 4 महिने सतत उत्पादनही मिळतं. 1 एकरातून साधारणतः 40 टन वांग्याचं उत्पादन मिळणाऱ्या या वांग्यांना बाजारात सरासरी 20 रुपये किलोचा भावही मिळतोय. म्हणजेच 1 एकरातून दरवर्षी सरासरी 8 लाखाचं उत्पन्न मिळते. यामध्ये 2 लाख रुपये खर्च वजा केला तरी निव्वळ 6 लाख रुपयांचा नफा त्यांना मिळतोय. या वांग्याला मुंबई, गोवा आणि बेळगावच्या बाजारपेठेत मोठी मागणी असून क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही उत्तम असल्यामुळे व्यापारी माल घेण्यासाठी थेट शेतीपर्यंत येतात. सुदर्शन जाधव यांची ही गोष्ट म्हणजे शिक्षण आणि आधुनिक विचारांचा योग्य वापर करून पारंपरिक शेतीतून प्रचंड नफा कसा मिळवता येतो याचं एक उत्तम उदाहरणच आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या Facebook आणि Instagram पेजलाही फॉलो करा.